जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2025च्या फिफा मेन्स प्लेअर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच उस्मान डेम्बेले यांना आता 2025च्या फिफा मेन्स प्लेअर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की उस्मान डेम्बेले हे कोणत्या देशाचे फुटबॉल खेळाडू आहेत? तर ते फ्रान्स या देशाचे फुटबॉल खेळाडू असून सध्या ते पॅरिस सेंट जर्मन या क्लबसाठी खेळतात. उस्मान डेम्बेले यांच्याबरोबरच सर्वोत्तम पुरुष गोलकीपरचा पुरस्कार जियान लुइगी डोनारुम्मा यांना देण्यात आला. कोच ऑफ द इयर हा पुरस्कार लुईस एनरिक यांनी पटकावला. पुस्कास पुरस्काराने सेंटियागो मोंटियल यांना सन्मानित करण्यात आलं व हा पुरस्कार सर्वोत्तम गोलसाठी देण्यात येतो. यातील फिफा फेअर प्ले अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर जर्मनीच्या डॉक्टर एंड्रियास हार्लास यांना सन्मानित करण्यात आलं. बरं, महिलांमध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर एतना बोनमती यांना यंदाचा फिफा बेस्ट वुमेन्स प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. व विशेष बाब म्हणजे एतना बोनमती यांना सलग तिसऱ्यांदा आता हा पुरस्कार देण्यात आला. एतना बोनमती या कोणत्या देशाच्या फुटबॉल खेळाडू आहेत? तर त्या स्पेन या देशाच्या फुटबॉल खेळाडू असून सध्या त्या बार्सिलोना क्लबसाठी खेळतात. लक्षात ठेवा, एतना बोनमती यांना सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला. त्या स्पेन या देशाच्या फुटबॉल खेळाडू असून सध्या त्या बार्सिलोना या क्लबसाठी खेळतात. महिलांमध्ये जे इतर विजेते आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यात सर्वोत्तम महिला गोलकीपरचा पुरस्कार हन्ना हॅम्प्टन यांना देण्यात आला. सर्वोत्तम महिला प्रशिक्षकाचा पुरस्कार सरीना विगमन, तर माल्टा पुरस्काराने लिझबेथ ओव्हले यांना सन्मानित करण्यात आलं. हा जो माल्टा पुरस्कार आहे हा सर्वोत्तम गोलसाठी देण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन. कोणतं विमानतळ हे जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे चांगी विमानतळ हे आता जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरलं आहे. ट्रॅव्हल प्लस लेझरच्या इंडियाज बेस्ट अवॉर्डमध्ये या चांगी विमानतळाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. चांगी विमानतळ कोठे स्थित आहे? तर सिंगापूर येथे हे चांगी विमानतळ आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. कोणता देश संपूर्ण पाककृतीला युनेस्को मान्यता मिळवणारा जगातील पहिला देश ठरला आहे? तर आता इटली या देशाच्या पाककलेचा समावेश युनेस्को अमूर्त सांस्कृतिक यादीत करण्यात आला व संपूर्ण पाककलेचा समावेश या यादीत करण्याची ही पहिलीच वेळ आहे व इटली हा मान पटकावणारा जगातील पहिला देश ठरला आहे. ही मान्यता कोठे देण्यात आली? तर युनेस्कोच्या 20व्या सत्रात देण्यात आली व युनेस्कोचं 20वं सत्र कोठे आयोजित करण्यात आलं होतं? तर याचं आयोजन आपल्या नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं. बरं, तुम्हाला लक्षात आहे का, आपण अलीकडेच पाहिलं होतं की युनेस्कोच्या 20व्या सत्रात भारताच्या दिवाळी या सणाचा समावेश युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत करण्यात आला. भारताची जी अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी आहे यातील दिवाळी हे 16वं तत्व आहे. याआधी 2023मध्ये गुजरातच्या गरब्याचा यात समावेश करण्यात आला होता. 2021 साली दुर्गापूजा, 2017मध्ये कुंभमेळा, तर 2016 साली नवरोज व योगाचा समावेश यात करण्यात आला होता. पुढील प्रश्न. अलीकडेच पोंडोरू खादीला GI टॅग देण्यात आले, तर हे कोणत्या राज्यातील उत्पादन आहे? तर हे जे पोंडोरू खादी आहे हे आंध्र प्रदेश राज्यातील उत्पादन असून आंध्र प्रदेशमध्ये याची निर्मिती कुठे केली जाते? तर आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पोंडुरू गावात या खादीचं उत्पादन केलं जातं व हे पारंपरिक खाद्य असून याची निर्मिती हाताद्वारे करण्यात येते व स्थानिक भाषेत या पोंडुरू खादीला पटनोलू या नावानं देखील ओळखलं जातं. बरं, एखाद्या उत्पादनाला हे जे GI टॅग देण्यात येतं हे किती वर्षासाठी वैध असतं? तर हे 10 वर्षासाठी वैध असतं. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच भारत सरकारने अणुऊर्जा विधेयक 2025ला मंजुरी दिली, तर या विधेयकाला काय नाव देण्यात आलं हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे. तर मित्रांनो, भारत सरकारने जे अणुऊर्जा विधेयक आणलं ते विधेयक शांती विधेयक या नावानं ओळखलं जात आहे. लक्षात ठेवा, याला काय नाव देण्यात आलं? तर शांती विधेयक असं या विधेयकाला नाव देण्यात आलं. यातील शांतीचा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. शांती म्हणजे सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं या शांतीचं फुल फॉर्म आहे. आणि मित्रांनो, हे शांती विधेयक कोणत्या 2 कायद्याची जागा घेईल?
तर हे विधेयक अणुऊर्जा कायदा 1962 व नागरी अणुनुकसान दायित्व कायदा 2010 या 2 कायद्याची जागा घेणार आहे. व या विधेयकामुळे होणारा महत्त्वाचा बदल म्हणजे आतापर्यंत भारतातील अणुऊर्जा उद्योगात फक्त सरकारी संस्थाच काम करू शकत होत्या, पण हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाल्यानंतर खाजगी कंपन्या आणि संयुक्त उपक्रमांना देखील अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक, बांधकाम व ऑपरेट करण्याची परवानगी मिळणार आहे. सर्व पॉईंट नोट करून घ्या. यावर आधारित मल्टीलायनर प्रश्न सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता हा प्रश्न पहा. आशियातील सर्वात लांब स्की ड्रॅग लिफ्ट आणि फिरत्या कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर आता आशियातील सर्वात लांब स्की ड्रॅग लिफ्ट आणि फिरत्या कॉन्फरन्स हॉलचं उद्घाटन हे जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये कुठे? तर उत्तर काश्मीरमधील गुलमर्ग येथे या आशियातील सर्वात लांब स्की ड्रॅग लिफ्ट आणि फिरत्या कॉन्फरन्स हॉलचं उद्घाटन करण्यात आलं. व याची लांबी किती आहे? तर 726 मीटर इतकी याची लांबी असून याच्या निर्मितीसाठी 3.65 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. नेक्स्ट क्वेश्चन. चिली या देशाचे नवे राष्ट्रपती कोण बनले आहेत? तर चिली या देशाचे नवीन राष्ट्रपती हे जोस अँटोनियो कॉस्टा बनले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत जोस अँटोनियो कॉस्टा यांनी जेनेट जारा यांना हरवत ही निवडणूक जिंकली. या निवडणुकीत जोस अँटोनियो कॉस्टा यांना 58.16% मते मिळाली, तर जेनेट जारा यांना फक्त 41.84% मते मिळालीत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी गोवा मुक्ती दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो गोवा मुक्ती दिन आहे हा दरवर्षी 19 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. व हा दिवस 19 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर गोव्याला पोर्तुगीजापासून मुक्त करण्यासाठी 1961 साली भारतीय लष्कराने 18 व 19 डिसेंबर रोजी एक कारवाई केली होती. 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्त झालं. त्यासाठी दरवर्षी 19 डिसेंबर रोजी भारतात गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. बरं, गोव्याचा समावेश भारतात करण्यासाठी भारत सरकारने कोणती घटना दुरुस्ती केली? तर 12वी घटना दुरुस्ती केली होती. व 1987 मध्ये गोव्याला दमण आणि दीवपासून वेगळे करून पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला आहे. लक्षात ठेवा, 1987 मध्ये गोवा राज्य म्हणून अस्तित्वात आलं. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, महिला FIH हॉकी ज्युनियर वर्ल्ड कपचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच नेदरलँड या देशाने या वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं असून अंतिम सामन्यात नेदरलँडने अर्जेंटिनाला हरवून सलग तिसऱ्यांदा तर 19व्यांदा या वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं आहे. ही या वर्ल्ड कपची 11वी आवृत्ती होती व याचं आयोजन चिलीमधील सेंटियागो येथे करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. इफ्को साहित्य सन्मान 2025 कोणाला जाहीर झाला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.